नमस्कार मंडळी, मी तन्वी तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण गेलो होतो पुणे सातारा हायवेवर वेळू फाटा इथे असलेल्या त्रिमंदिर या ठिकाणी। किती सुंदर मंदिर आहे ह्या व्हिडिओमधून पहा। तर जेव्हा आपण या गेटमधून आत जातो तर तेव्हा आपल्याला ह्या सुंदर अशा मार्बलच्या पायऱ्या दिसतात। तर बाजूला इथे खूप सुंदर अशी फुलांची झाडं होती। मग इथून थोडं पुढे गेलं की वरती जाताना आपल्याला या अशा पायऱ्या दिसतात। मग पायऱ्यांवरतून वर गेल्यावरती इथे समोर एक पाण्याचा टँक्स आहेत आणि इथे संध्याकाळच्या लाईट्स आणि इथे कारंजे लागतात। खूपच सुंदर दिसतात ते। मस्त अशी इथे कलाकृती केलेली आहे। पुणे सातारा हायवेच्या शेजारीच हे मंदिर आहे। मंदिराच्या समोर जेव्हा उभे राहतो तेव्हा ह्या संगमरवरी पायऱ्या दिसतात। किती सुंदर आहेत त्या। त्याच्या शेजारीच ह्या सुंदरसा असा लॉन आहे। या पायऱ्यांवरून चालत जाताना सुंदर असा अनुभव येतो। उन्हामुळे इथले भक्तांचे पाय भाजू नयेत म्हणून इथे मॅट्स टाकलेले आहेत। इथे साईडला अशा मेटलच्या रेलिंग्स आहेत आणि इथूनच आपण जेव्हा वर जातो तेव्हा आपल्याला मंदिराचा मेन मोठा दरवाजा दिसतो। मेन दरवाजाच्या दोन्ही बाजूला सुंदर असे कोरीव काम केलेले सिंह दिसतात। आता आपण थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। तर आता जेव्हा आपण इथून आत जाणार तर तेव्हा आपल्याला एक मोठी देवाची सुंदर अशी कोरीव काम केलेली मूर्ती दिसणार आहे। मंदिरात आल्यानंतर तुम्हाला एकदम प्रसन्न वाटायला सुरुवात होते। इथे बाजूलाच नंदी कासव त्यांच्या समोर ही जी महादेवाची मूर्ती आहे आणि महादेवाच्या मूर्तीच्या थोड्या मागे पार्वती देवी यांची मूर्ती आहे। तर इथल्या खांबांवरती हे असलं छान कोरीव काम आहे आणि इथे बाजूलाच गणपती बाप्पा यांची मूर्ती आहे। महादेवाची पिंड किती सुंदर आहे बघा। मंदिराच्या डाव्या दरवाजाला गेलं की तुम्हाला ही छोटी दोन मंदिरं दिसतील। इथले कोरीव काम खूपच छान आहे आणि इथल्या मूर्त्या तर खूपच आकर्षक आहेत। डोळ्यांनी पाहिल्याशिवाय हे कळणार नाही की इथल्या मूर्त्या किती सुंदर आहे आणि इथले कोरीव काम खूपच भारी आहे। उजव्या बाजूला छान अशा मूर्त्या आहेत आणि जेव्हा आपण उजव्या दरवाजातून बाहेर जातो तर तेव्हा ही छानशी साईबाबांची मूर्ती दिसते। जेव्हा आपण मूर्तीचे दर्शन घेतो तेव्हा खूप प्रसन्न वाटते। साईबाबांच्या मंदिराच्या शेजारी अंबा माताजी यांचे मंदिर आहे। खूपच सुंदर मूर्ती आहे ही। तुम्ही ही मूर्ती नक्कीच पाहिली पाहिजे। पुण्यातील त्रिमंदिराचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब जरूर